आज आपण आलो आहोत अष्टविनायक गणपती मूर्ती कला केंद्रामध्ये. त्याबद्दल आपल्याला थोडंसं मूर्तींचे इन्फॉर्मेशन घेऊया की कशा प्रकारच्या मूर्त्या असतात आणि त्यांच्यावरती डिझाईन किती फूटच्या असतात, त्याच्या प्राइस रेंज वगैरे काय आहेत ते आपण आज बघूया. तर आपल्यासोबत आहेत. माझं नाव दक्ष विजय. मी अष्टविनायक कला केंद्रामध्ये काम करतो. याचे मालक नितेश मांगले आहेत आणि आमच्या इकडे व्हरायटी आहेत खूप सारे. हे सगळे बघू शकतो तुम्ही. हे 2.5 फुटामध्ये आहेत सगळ्या. हे कृष्णा टाईप आहे, हे आपला गुजराती टाईप केला आहे, हे जय मल्हार आहे आणि परत आपले तिरुपती आहे. याची कॉस्ट तुम्हाला सांगायला गेलं तर पूर्ण सजावट करून तुम्हाला 12.5-12 पर्यंत भेटेल. आणि बघू शकता तुम्ही आता आतमध्ये पण आमच्याकडे व्हरायटी खूप सारे आहेत. मातीमध्ये पण आहेत, तुम्हाला दाखवतो या माती. हे सगळे 1.5 फूट आहेत मातीमध्ये. स्वयंसूत पण भेटेल अवेलेबल. मातींच्या मूर्तींमध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत? आपण फक्त रंगामध्ये देऊ शकतो की त्याला कापडही देऊ शकतो? आणखीन काय व्हरायटी देऊ शकतो? रंगामध्ये पण देऊ शकतो, परत कापडमध्ये पण देऊ शकतो. आणि जशी आपल्याला डिझाईन हवी असेल किंवा जशी मी मूर्ती सिलेक्ट केली, फोटो काढलाय, त्यानुसार सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता. हा, तुम्ही तुमच्या म्हणजे हिशोबाने सांगू शकता आम्हाला की तुम्हाला कोणता फोटो पाहिजे, आम्ही तसं करून देऊ तुम्हाला. ठीक आहे. आणि साधारणतः बुक करायला किती टाइम जातो की आज मी बुक केलं आणि किती टाइम नंतर मला ती भेटू शकेल? असं म्हणजे बुक करायला गेलं का आमच्याकडे खूप सारे म्हणजे कस्टमर आहेत, त्यांचे पण काम चालू असते पूर्ण, पण ते तुम्हाला 10-15 दिवसात 10 करून. दिवसामध्ये मूर्ती भेटते. ओके. बाकी आणखी काय मूर्तीबद्दल जर तुम्ही सांगितलं. आता असं मूर्ती करायला गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे याही मातीची मूर्ती आहे, वेगळे कपडा वगैरे घालून तुम्हाला शॉल वगैरे टाकून पूर्ण तुम्हाला ही 8.5 पर्यंत पडेल. 1.5 फूट आहे आणि 2 फुटामध्ये करायला गेले तर तुम्हाला 10-10.5 पर्यंत भेटेल. त्यापेक्षा लहान मूर्त्या असतील? आमच्याकडे 1 फूट आहे, 6 फूट आहे, 1.5 फूट, 1 फुटापासून चालू ते 3 फुटापर्यंत आहेत माती. आणि पीओपी मध्ये 1 ते 7 फुटापर्यंत आहेत. पीओपीच्या मूर्त्या असतात. पीओपीच्या मूर्त्या बघू. या सगळ्या पीओपीचे आहेत. 2 फूट, 1.5 फूट आणि 2.5 फूट या सगळ्या आमच्याकडे अवेलेबल आहेत. आता बाकीचं काम चालू आहे, माती वगैरे. इकडे सगळे बॉडी कलर, टचअप, व्हाईट सगळे काम करत आहे, तुम्हाला दाखवतो. ते बघू शकता तुम्ही, हे 3 फुटाची मूर्ती आहे. इकडे दादा काम करत आहे, त्यांचं हेच आहे, त्यांच्या कारखान्याचं शेडिंग करत. ती स्पेसिफिक अशी कस्टमर कडून ऑर्डर आलेली आहे की तुम्ही अशी ॲज अ डिझाईन म्हणून बनवता? असं डिझाईन म्हणून बनवत आहे, असं कस्टमर कडून ऑर्डर आली. आगरी कोळी आहे किंवा माशांवर वगैरे? त्यासाठी आम्ही येऊन डिस्प्लेसाठी केलं आहे, आणि कोणाकडून ऑर्डर आलं तर आम्ही करू. आता एक काम चालू आहे. इकडे बघू शकता, इकडे पॉलिशचं काम चालू आहे, इकडे टचअपचं काम चालू आहे, इकडे आपलं पॉलिशिंग करावं. इकडे व्हाईट वगैरे सगळे बॉडी कलर इकडेच म्हणतात. मी भरपूर मूर्त्या बघितल्या आहेत, बट मला सर्वात जास्त जी अशी अट्रॅक्टिव्ह आणि अशी मनामध्ये भरणारी मूर्ती होती ती ही होती. खूप क्यूट वाटते, म्हणजे येल्लोइश रंग, ते डोळ्याचे आयलॅशेस,
जो दात आहे त्याला केलेली ती डिझाईन, कानाचे ते बाली अतिशय सुंदर वाटतं आणि बघितलं असं वाटतं की मन भरून जातं आणि असं वाटतं की घेऊन जाऊ घरी. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही नक्की सांगा. नाही हे बरोबर आहे. देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव देवा हो देवा गणेशा लंबोदर गणेशा ओम गणपते नमः. ओ देवा हो देवा गणेशा लंबोदर गणेशा ओम गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम. भरपूर मूर्त्या बघितल्या आणि ह्यापैकी तुम्हाला कोणती मूर्ती सर्वात जास्त आवडते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लस जर तुम्हाला इथे व्हिजिट करायची असेल, मूर्ती बुक करायची असेल तर मी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि इथे व्हिजिट करू शकतात. प्लस जर तुम्हाला इथे डायरेक्ट यायचं असेल तर हे विरारमध्ये आपलं जे ओल्ड विवा कॉलेज आहे त्याच्या मागे ग्राउंड आहे. सो तिथे तुम्ही येऊ शकतात. भरपूर असे कला केंद्र इथे आहेत. त्यापैकी अष्टविनायक कला केंद्र ह्यामध्ये तुम्हाला यायचं आहे. तुम्ही इथे येऊ शकता. छान छान सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या बघू शकतात आणि जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही व्हिजिट करू शकतात. तसंच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जशा मूर्त्या हव्या असतील त्याप्रकारे ते इथे आर्ट करून बनवून देतात. जसं आपण नॉर्मल रंगाच्या ह्याच्यामध्ये किंवा कपड्यामध्ये, डायमंडमध्ये, डिझाईनमध्ये तुमची जी आवड आहे त्याप्रमाणे ते बनवून देतात. त्यामुळे लवकर या, इथे व्हिजिट करा आणि मूर्तीची ऑर्डर द्या. सो आणि तुम्हाला सुद्धा कशा ह्या मूर्त्या किती आवडल्या किंवा काय आवडलं, आणखीन काय तुम्हाला ह्यामध्ये बघायला आवडेल हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. प्लस अशाच व्हिडिओसाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.